सर्वप्रथम सर्व मंडळींना ओम साईराम. देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची. खरं तर 10 वर्षांपूर्वी देऊळबंदचा पहिला भाग आला होता. आज 10 वर्षांनी देऊळबंदचा पुढचा भाग येतो आहे. 10 वर्ष गेली मध्ये. कदाचित देऊळबंद हा माझा पहिलाच सिनेमा होता. स्वामींचा आशीर्वाद पाठीशी राहिला. पहिल्या सिनेमात पण साईबाबा होते. एक गाणं सगळ्यात महत्त्वाचं, देवाविना माणसाची जिंदगानी एकटी, हे बाबांच्या तोंडी आपण दिलं होतं. आज 10 वर्षांनी पुन्हा भाग येतो आहे. पहिल्या भागात स्वामींना शास्त्रज्ञ भेटला होता आणि अध्यात्मविरुद्ध विज्ञान असा एक लढा झाला. स्वामींनी शास्त्रज्ञाची परीक्षा पाहिली होती, त्याची परिक्रमा घडवून आणली. भाग 2 10 वर्षांनी स्वामींना महिला शेतकरी भेटणार आहे आणि इथं स्वामी तिची नाही, ती स्वामींची परीक्षा घेणार आहे. आता खरं तर स्वामींची किंवा साईबाबांची, शंकर महाराजांची, गजानन महाराजांची, गगनगिरी महाराजांची परीक्षा घेण्याची आपली माणसाची काय ताकद आहे. पण 2 माणसं देवाची परीक्षा घेऊ शकतात अशी आमची धारणा आहे. एक शेतकरी आणि दुसरं कुठलीही महिला. आणि इथं तर ती महिला शेतकरी, म्हणजे शेतकरी महिला परीक्षा घेते. त्यामुळं मागच्या वेळी स्वामींना सोपं गेलं, परीक्षा घ्यायची होती. यावेळी शेतकरी महिला स्वामींची परीक्षा घेणार आहे, त्यामुळं स्वामींना परीक्षा द्यायची आहे. काय आहे धमाल आणि एक अद्भुत अशा गोष्टी घडतील, ते तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी महिला इथे एकच नटी आलेली आहे, त्यामुळे हीच असणार. स्वामींच्या भूमिकेत पुन्हा मोहन जोशी वयाच्या म्हणजे तेव्हा मोहन जोशी 65 वर्षांचे होते, बरोबर की नाही. आज त्यांचं वय 75 आहे आणि मागचे 5 वर्षात त्यांनी सिनेमा केला नाही कुठलाच. 5-6 वर्षात डायरेक्ट 6 वर्षांनी ते आले, कारण त्यांना थोडंसं शारीरिक प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे 6 वर्ष मोहन जोशी स्क्रीनवर दिसले नाहीत. 6 वर्षांनी पुन्हा ते मोहन जोशी त्याच ताकदीने उभे राहिलेत. त्यामुळं मी नेहमी एकच गोष्ट बोलतो आहे आत्ताच्या सगळ्या प्रमोशनमध्ये, की हा सिनेमा तुम्ही प्रवीण तरडे, स्नेहल तरडे किंवा पिट्याबाई किंवा त्यांची कुठली टीमसाठी, आमचे कैलास बाप्पू वाणी, आमच्या कुणासाठी पाहू नका. हा सिनेमा तुम्ही मोहन जोशींसाठी पहा. काय काम केलं आहे, म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेलं, चित्रपटसृष्टीला लाभलेलं सोन्याचं खणखणीत नाणं येते. आणि यावेळी तर ते नाणं असं वाजलं आहे की संपूर्ण जगभर त्यांच्या अभिनयाची चर्चा होती. चित्रपटात शेतकऱ्यांना आणि प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा? बघा, मुळात सिनेमाच शेती, त्याचा बॅकड्रॉप आणि महिला शेतकरी. तुम्ही कुठल्या बाईची आत्महत्या झाली असं ऐकलं आहे का कधी? बाई का आत्महत्या करेल? ती सृष्टीची निर्माती आहे. तिला तिच्या कुटुंबासाठी जगावंच लागतं. त्यामुळं अशा महिला शेतकऱ्यांनी स्वामींना जाब विचारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढंच सांगतो मी, आत्ता साईबाबांच्या दरबारात आहे. माझी अशी धारणा आहे, मागचे 20-25 वर्ष शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी झाला आहे असं ऐकलंय का कधी? यंदा होईल. आणि त्यासाठीच या चित्रपटाची निर्मिती आमच्या कैलास बाप्पूंनी केलेली आहे, वाणी साहेबांनी. कारण खूप धार्मिक माणूस होतो आणि त्यांची अशी धारणा आहे की या चित्रपटात मी जे शेतकऱ्यांसाठी सांगितलं आहे, आपलं वरवर काहीतरी बोलायचं नाही, अत्यंत महत्त्वाच्या विषयांना हात घातलेला आहे. ते ह्या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वाढत सतत मागचे काही वर्ष वाढणारा आत्महत्यांचा आकडा यावेळी एकनी जरी कमी झाला तरी आमच्या कैलास बाप्पूंचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं. आणि आम्ही सगळ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट
काय म्हणतात सार्थकी लागले असं मी साईबाबांच्या चरणी आत्ता इथं सांगेन. शेतकरी आत्महत्यांसारखा संवेदनशील विषय पडल्यावर आणण्याची गरज तुम्हाला का वाटते? अरे का वाटली? कारण मी शेतकरी आहे. तुम्ही आजपर्यंत मी एवढे सिनेमे केलेत, कधी ऐकताना ऐकलंय का मी सिनेमावाला आहे बोलताना, किंवा टिपिकल सिनेमावाल्यांसारखं मग मी टीझर लॉन्च 5 स्टार हॉटेलला केला असताना? हा शेतकऱ्यांचा पिक्चर आहे, शेतकऱ्यांच्या पोरांनी केलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी केलेला आहे. त्यामुळं याची गरज मला यासाठी वाटली कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे. प्रेक्षकांच्या भेटीला आणि साईबाबांच्या दर्शनाला नवीन चित्रपट ज्यावेळी येतो तर आधी बाबांचं दर्शन देतात, पुढचं प्रमोशनला लागतात. काय बाबांवरती पण कधी विचार केला? पहिला चित्रपट तुमचा इतका सुंदर आणि ते बाबांचे आणि स्वामींचे आशीर्वाद या चित्रपटाच्या मागे. हे बघा 21 मे 2026 फक्त 10 दिवस राहिले तो, म्हणजे आज जी पत्रकार परिषद चालली उद्या तर 9च राहतील, 10 दिवस राहिलेत 21 मेला. आणि आजवर चित्रपट रिलीज कधी होतात? शुक्रवारी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना, सिनेमा शुक्रवारी येतो, हा सिनेमा गुरुवारी येणार आहे. स्वामींचा सिनेमा आहे तो गुरुवारीच येणार, म्हणून गुरुवारी रिलीज होतोय 21 मे 2026. आजचा शेतकरी खरंच एकटा पडलाय का? हे बघा, शेतकरी एकटा पडलाय का पाडलाय प्रश्न, चर्चा ह्याच्यावर होऊ शकते. जगाचा पोशिंदा एकटा कसा पडेल? जगाचा पोशिंदा आहे ना हा. फक्त काय सरकमटन्सेस, परिस्थिती बदलत गेली, त्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी पण बदललं पाहिजे. सिनेमा हे सांगतोय. आत्महत्या हे सोल्युशन कसं असेल? आत्महत्या करून कुठल्याच शेतकऱ्याचा प्रश्न आजवर सुटला नाहीये. आत्महत्या इतक्या होत आहेत, म्हणून हमी भाव मिळाला का त्याला पाहिजे त्या भावांना? म्हणून बोगस बियाणं थांबलं का? दुबार पेरणी तिबार पेरणी बंद झाली का? शेतकरी सल्लागार, कृषी सेवा केंद्र एकदम रातोरात सुधारली का? PGR कंपन्या या इमोशनल होऊन काय त्यांनी काय लगेच शेतकऱ्यासाठी चांगली हे औषधं दिली का? तात्पर्य का मी आत्ता जे शब्द उच्चारले ते पण कित्येक जणांना माहीत नसतील, पण या चित्रपटातून सगळ्या जगाला कळेल. शहरी भागातील जे मुलं आहेत त्यांना काय संदेश पिक्चर बघण्याच्या अगोदर आपण देणार? का बघावा त्यांनी? हा ग्रामीण भागातला एक मूवी आहे. हे बघ ना, मी कुठं म्हटलं हा ग्रामीण भागातला मूवी आहे? शेतकरी शहरी भागात येऊन जी माणसं राहतात त्यांचा आजा पंजा खापर पंजा 3 पिढ्या मागं ते कोण होते? आज शहरांमध्ये मोठमोठे बंगले घेऊन राहणारे त्यांच्या 3 पिढ्या मागं ते कोण होते? अरे आपण सगळे शेतकरी, मूळचे आपण सगळे शेतकरी. त्यामुळं हा प्रश्न ग्रामीण भागाचा याचा नाही आहे. मग तसा मांडला असता, हा प्रश्न तुमचा आमचा आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांचा पण नाही. अहो पुण्यामध्ये प्रभात रोडला मोठ्या बंगलीमध्ये राहणाऱ्या लोकांचाही हा प्रश्न आहे. नरिमन पॉईंटला करोडो रुपयांच्या इमारती बांधणाऱ्यांचाही हा प्रश्न आहे. आणि बुलढाण्यामध्ये, सिंदखेड राजा, मराठवाड्यामध्ये, मुळशी तालुक्यामध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, कुठंही जा हा प्रश्न त्यांचा आहे. म्हणून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राचा. शूटिंगच्या दरम्यान शेतकरी सलग काम केल्याचा उल्लेख आलेला आहे. नेमकं कशी एनर्जी टिकून ठेवली आणि टीमला कसं असतं माहिती आहे का? मुळात मला कळलं नाही मी 33 तास काम करतोय, कारण शेवटचे 2 दिवस राहिले होते. निर्माते शेजारी बसलेले आहेत. या माणसाने काय पद्धतीनं म्हणजे सर्वस्व झोकून दिलंय हो. हा कुणी असा निर्माता नाही ना की ज्याच्याकडे करोडो पडलेत. हा असा निर्माता आहे की ज्यांनी पहिल्या भागाचे सगळे पैसे डोनेट केले होते. अशा निर्मात्याचा पिक्चर जर मी करतोय तर त्याचा रुपया वाचवण्यासाठी मी बांधील होतो. म्हणून मला कळलं नाही 33 तास झालेत का. कारण का माहिती आहे का, दुसरा दिवस तिसरा दिवस उजाडला असता तर आमचं नुकसान झालं असतं, निर्मात्यांचं लाखोंचं. त्यामुळं मला ते लोकेशन जे अवेलेबल होतं 24 तासासाठी घेतलेलं, आणि कलाकारांच्या ज्या तारखा होत्या त्या तारखा परत मिळणार नव्हत्या. त्या तारखांच्या आत मला ते शूटिंग संपवायचं होतं. त्यामुळे मला नाही कळलं, वेळेचं गणित, इंडोर चाललेलं होतं शूट, मी करत होतो. कदाचित
मोहन जोशींसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याला त्रास झाला, पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर हू का चू नाही रे. 33 तास थांबला रे माणूस, कारण त्यांनाही कळत होतं की जे चाललंय ते इतकं कष्टाने आणि अडीअडचणींमधून चाललंय. त्या प्रत्येक निर्मात्याच्या रुपयासाठी मोहन जोशी सर सुद्धा बांधील होते. म्हणून आपण सगळे नशीबवान आहोत की या आपल्या मराठी नाट्य चित्रपटसृष्टीला मोहन जोशींसारखा अभिनेता लाभला. आणि या लोकांच्या कष्टावर ही सृष्टी, म्हणून म्हटलं ना, हा चित्रपट कैलासवाणींचे करोडो रुपये लागलेत म्हणून पाहू नका. प्रवीण तरडे झटून काम करतो, शेतकऱ्यांसाठी काहीतरी बनवतो दरवेळी म्हणून नका पाहू. हा सिनेमा मोहन जोशींसाठी आपल्याला बघायचा आहे. शेतकरी राजा आहे, दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. कधी अवकाळी पाऊस असेल, कधी गारपीट असेल, अनेक समस्या शेतकऱ्यांसाठी नवीन उद्भवत असतात. मग या समस्या, हे बघा, सरकार बदलत जात आहेत, बरोबर. आज फडणवीस साहेबांचं आहे, आधी शिंदे साहेबांचं होतं, त्याच्या आधी उद्धव साहेबांचं होतं, त्याच्या आधी पवार साहेबांचं होतं, नाही का. आपल्याकडं सरकारं खूप बदलली. अडीअडचणी वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने येतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आता तोडगा शेतकऱ्यांनीच काढला पाहिजे, कारण सरकारं बदलत जात आहेत, पण त्याच्यावर तोडगा निघतोय का, तर तोडगा आता शेतकऱ्यांनीच काढला पाहिजे. कर्जमाफी हा तोडगा आहे का, हमीभाव हा तोडगा आहे का, बोगस बी बियाणं संपवणं हा तोडगा आहे का, खोटी खतं आणि त्याच्या फवारणी हा तोडगा आहे का, बोगस बी बियाणं कृषी सेवा केंद्रांमधूनच कधीतरी विकली गेली, दुबार पेरणी तिबार पेरणी झाली, मग त्याला शेतकरी जबाबदार आहे का. शेतकऱ्याचा अभ्यास कमी पडतोय. आता शेतकऱ्यांनी कुणाला जाब विचारायचा आम्ही सांगितलंय. शेतकऱ्याने अभ्यास केलाच पाहिजे आम्ही सांगितलंय. पंजा शेती करतोय म्हणून खापर पंजा, म्हणून आजा, म्हणून बाप, आता पोरग पण चालणार नाही. माझ्या खापर पंजाच्या वेळी शेती वेगळी होती, आत्ता शेती वेगळी आहे. माझ्या खापर पंजाच्या वेळी जमिनीचा कस वेगळा होता, आता वेगळा आहे. जमिनीचा कस बदलला आहे, औषधाची पद्धत बदलली पाहिजे. मग ती कुठली, कशी, काय, याचा अभ्यास आहे. तो अभ्यास आता अभ्यास केल्याशिवाय परीक्षेला बसायचंच नाही. जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय द्या? मी त्यांना एकच संदेश देईल, हा सिनेमा बघा बस. पिट्याबाई काय नेहमीप्रमाणे, आता तुम्हाला तर माहिती आहे, माझा सिनेमा पिट्याबाई नाही, दयाबाई नाही. साई संस्थांनी एक निर्णय घेतलाय की जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्याला मोफत शिक्षण दिलं त्यांच्या जाणार मुलांना आहे. मोफत त्यांच्या शिक्षण आहे. मुलांना मोफत बघा, शिक्षण दिलं जाणार आहे. साई संस्थांनी आजपर्यंत, शिर्डीच्या साई संस्थांनी काय काय केलं याचं मी काय बोलणार हो. अख्खा महाराष्ट्र काय अख्ख्या देशाने पाहिलं ते. करोना काळातली मदत असेल, रोजचं गरिबांसाठीचं अन्न छत्र असेल, मेडिकल आपले हॉस्पिटल्स आहेत त्यातनं केलेली जाणारी सेवा असेल, आणि आता शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी हे केलं, मोठी गोष्ट आहे. म्हणून तर कुठल्या हॉटेलांमधून, 5 स्टार हॉटेलांमधून न फिरता देवस्थानांमधून फिरतोय ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.